हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या एस या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या मागच्या काही ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपल्या घरासमोरचा रोड हा खूपच त्रासदायक होता आपल्यासाठी आणि त्याच्यामुळे आपल्या दुकानावरती सुद्धा खूप फरक पडत होता. आणि आज ही खुशखबर, हे बघा, आपला हा रोड बनायला चालू झालेला आहे. आईच्या चेहऱ्यावरची खुशी बघा, जसं का आईच रोड बनवते. बघा, फायनली आपल्या घरासमोरचा रोड बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. समोर ती जी गाडी 4 व्हीलर चालली आहे तिथून जो रोड हा चालू होणार आहे बनण्यासाठी, सिमेंट रोड तो पण, आणि हा आपल्या घरासमोरून पुढेपर्यंत जाणार आहे. समोर ती बिल्डिंग दिसते, त्या बिल्डिंगपर्यंत आपल्या दुकानाला पण कस्टमर खूप चांगला चालू होईल, कारण की ह्या रोडमुळे आपल्या दुकानाला खूप फरक पडला होता. हां हां एवढं जवळ जाते ना ते काय म्हणतात त्याला, तरी मला रोडचं काम चालू आहे तरी पण लोक गाडी घेऊन चालले त्याच्यावरून. पडायचा का नाही तो ॲक्टिवावाला? एवढीची गाडी आहे, कसं जात असेल तो? तो बघा JCBच्या बाजूलाच फिरतोय. बहुतेक त्याला काहीतरी खायला भेटतंय, त्याच्यामुळे तो कंटिन्यू बाजूलाच आहे JCBच्या. बिलकुल घाबरत नाही आई. जवळ जाते तरी तो उठत नाही. काय तो गाडीवालाच घाबरतोय, त्याला लागेल. JCB सकाळी 10 वाजताच आला आणि JCB आल्यानंतर मला थोडासा डाऊट झाला की काहीतरी काम चालू आहे. जाऊन बघते तर काय, रोडचं काम चालू झालं. मला तर खरंच वाटत नव्हतं. एवढी खुशी झाली होती ना सकाळी, मला काय सांगू. पण त्याच्यानंतर मला थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे मी गेलो बाहेर आणि आता जस्ट घरी आलो. आता वाजले आहेत 2 दुपारचे आणि सकाळी नाश्ता करून गेलो होतो. आता मस्तपैकी जेवूया आणि त्याच्यानंतर बाहेरचा कार्यक्रम बघूया, रोड कसा बनवतात ते. आई व साहेब बसल्या जेवायला. शिकायला होईल नाही का आपल्याला? हो, कॉन्ट्रॅक्टर व्हायचं नाही आपल्याला, नाही व्हायचं. सगळ्यांच्या शिव्या खाव्या लागतात रोडचं कॉन्ट्रॅक्टर झाल्यास. चांगलं बनवायला आपण शिवाय देते. रोड कसा पण खराब होतो नंतर मग त्या आपल्याला शिव्या नाही का भेटणार. हां, काय आज जेवणात गरमागरम? खिचडी. वाव, पापड आणि खिचडी. लोणचं, सुगंध तर खूपच मस्त येतोय. तूप. हे ना कश हा, आजचं जेवण लय भारी आहे ना. हो, खूपच भारी आहे. लोणचं पापड, तूप, आणि खिचडी. तूप, वाव, पापड एकच नंबर. नाद करा पण आमचा कुठं. हा, हा, तुमचा कुठं? हा, मी लय भारी ना. गरमागरम तूप, खिचडी. ते असं मिक्स करून घ्या. चला, माझं जेवण तर झालं, पण ह्या बघायचं जेवण काय झालं नाही अजून. बघा अजून पण त्या JCBच्या बाजूलाच फिरतो आणि आपल्या घरासमोरचं आहे बघा. लेवल करायचं काम चालू आहे, अजून लेवल करणे. बगळा काय हलायला तयार नाही आणि एकच्या ठिकाणी 2 झाले आता. आज आहे दुसरा दिवस. अजून काही लोक आले नाहीत काम करणारे, पण आम्ही आज पूर्ण आपलं जे पण झाडं लावली होती आईने ते सगळं काढतोय, कारण की हे सगळं परत करून घ्यायचं व्यवस्थित. कोरफड बघा, आता दीदीला फोन करावा लागेल, दीदी कोरफड घेऊन जा. आता ते पण सगळं काढायचं आहे, तिकडचं पण सगळं काढून फक्त ते मोठंच झाड ठेवूया. हे मोठं स्वस्तिकचं झाड पण काढून टाकायचं आहे आणि खालचं हे जे कर्दळीचं झाड आहे तिथं सगळं काढायचं. सगळं काढायचं, कर्दळीचं झाड, आणि फक्त स्वस्तिकचं झाड तेवढं ठेवायचं. आकाश, आता दीदीला फोन कर, मला आम्ही आता काढून टाकतोय, घेऊन जा, नाहीतर तू नेऊन दे तिला. हो, किती मोठी कोरफड आली ना आई. हा बघ ना, कुठून कुठवर आहे तिचं. हां, आणि या सगळ्या विटा पण काढल्यात. ते जे विटा दिसत आहेत ना, ते सगळं त्याला कंपाऊंड केलं होतं आईने. इकडचं पण आणि इकडचं पण ते विटा काढल्यात, कारण आपल्याला ते व्यवस्थित करताना ते विटा लागतील. हे बघा, हे जे फुलाचं झाड आहे ना, हे इकडे होतं आणि त्याच्या मुळामध्ये बघा एवढं मोठं मूळ होतं त्याचं. कंद आहे, कंद. आई बोलते कंद बोलतात त्याला. आणि किती मोठं आहे ते. हे बघ ना, हे तर छोटा कंद आहे, हे तर किती मोठा आहे.
मला तर वाटलं सोनच निघालं त्याच्यातून, मातीतून. आता मी याला काय करणार आहे, त्या मातीवरच ठेवणार आहे. का? परत लावायला कोणी मागितलं तर द्यायला. आता याला फेकलं तर हे मिटून जाईल, वाढवावं ना कुठं तरी. म्हणजे येतं ते परत हो, कधी पण? हो. वा. आता मातीवर ठेवल्यावर येणारच ना. ठेवते हा. आणि आता आम्ही ही सगळी माती इकडून काढून हे बघा इकडे ठेवत आहे. हे बघ, ठेवले बघ. ठेवले आईने. थंड आता इकडे सगळं माती जमा करूया आपण परत लावायला. बघा. हे बघा आमचे मॅनेजर साहेब देखरेख करायला थांबलेत, पण हे आहेत आमचे बाजूवालेच. आणि हे बघा हे काम करणारे हे. आजचा आहे तिसरा दिवस आणि रोडवरती खडी वगैरे टाकून झालेली आहे, हे बघा. आणि अजून एक थर हा येणार आहे. आणि सकाळी सकाळी हे बघा, ह्या झाडाचा आजचा आपला शेवटचा दिवस आहे, कारण ह्या झाडाला सुद्धा काढायचं आहे. काढूनच टाकूया. आई बोलते काढूनच टाकूया, कारण की तिकडचं पण आपण सगळं काढलेलं आहे. फक्त एकच झाड ठेवलं आहे, ते पारिजातकाचं. आणि बहुतेक हे झाड आपल्याला अडचण करणार आहे रोड बनवण्यासाठी, त्याच्यामुळे ह्याला पण काढावं लागेल आता रोड बनवण्यासाठी. आणि बनल्यावर पुन्हा गाड्या जाताना सुद्धा किती त्रास होतो. आधीच रोड आपला लहान आहे. चला काढून टाकूया. काढून टाकूया. काढून टाकू का? काढून टाक. नक्की? नक्की. दुपारचे 2 वाजलेत आणि रोडवरची सगळी गिट्टी जी होती, खडी जी होती, ती पसरवलेली आहे सकाळी सकाळी माणसं येऊन. आणि आपण 1-2 म्हणत हे बघा सगळे झाडं काढलेत आपल्या घरासमोरचे. एक पण झाड ठेवलं नाही आईने आणि मी दोघांनी. आणि आता आपल्या घराचा व्ह्यू पूर्ण ओपन व्यवस्थित दिसतोय. नंतर आधी झाडांमुळे थोडंसं व्ह्यू लपून जायचा, पण छान वाटायचं. आता इकडे झाड नाही आहे, इकडे पण झाड नाही आहे. एकच झाड ठेवलं आपण, ते पण झाड काढायचं बोलत आहेत. मला एक जणांनी सांगितलं आहे की हे जे झाड आहे ना, हे घरासमोर असू नये, त्याच्यामुळे ना आता हे पण झाड काढायचा विचार करतोय मी. आता हे झाड काढायचं म्हणल्यानंतर आई नको बोलणार, त्याच्यामुळे मी काय करणार आहे माहिती आहे का, आई नसतानाच ते झाड काढणार आहे. चला आपण झाड काढूया ते. आता झाड तर काढून टाकलं, पण आईला माहिती नाही आहे. आता आई काय बोलते बघूया. आल्यास काय बोलेल ते बोलेल, 2 शिवायच देणार आहे मला, अजून काय करणार आहे. आता आई आली बाबा, काय बोलते काय माहिती मला. आली झाड काढलंस? हो काढलो. हे बघ किती मस्त मोकळं वाटतंय मला. पण किती मोठं झालं आकाश, झाड किती चांगलं होतं. रोडवरती झाडं नसतात आई. इकडचं आपलं सगळे झाडं माहिती आहे का रोडवरतीच होते. आता आपण आपलं व्यवस्थित राहावं ना, कशाला लोकांना त्रास द्यायचा. तिकडचं बी काढलास, तिकडचं बी काढलास, हे बी झाड काढलास, आणि हे बी काढून टाकलास. सगळे झाड उदास. आता रोड झाल्यानंतर मस्त वाटेल झाडं काढून. आता घरामध्ये फरशी काढायची एक पोर्च मधली, आणि तिकडे झाड लावायचं. बरोबर ना? आता परत मोठे करायचे. किती मोठे तो मुंगूस. आपल्या रोडचा आजचा आहे 5वा दिवस जवळपास.
आणि आजच्या दिवशी टिचकुले अँड टिचकुलेचा रोलर आला आहे आज. हे बघा, टिचकुले अँड टिचकुले कंपनीचा रोलर आ गया भाई. टिचकुले अँड टिचकुले कंपनी का रोलर.